आणि त्यामुळे मनोगतात जास्त वेळ न घालता मला असं वाटतं की तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य, समाधान, हा आनंद जो भोकरे साहेबांनी सांगितला, पालकमंत्र्यांच्या मनोगतातून जे मनोगत होतं, जो शब्द होता, तो आपण सगळ्यांनी, मला असं वाटतं बरोबर आज जवळजवळ गेल्या 4 महिन्यापासूनचा हा प्रवास आपण सगळ्यांनी केवळ तालुक्यामध्ये काम करून एक वेगळा इतिहास किंवा प्रशासनाची, शासनाची प्रतिमा आपण निर्माण केली नाही, तर राज्यामध्ये या प्रयोगाचं कौतुक केलं जातं. त्याचं कारण असं झालं, बघा तात्या, मंचावरील सर्व मान्यवर अधिकारी, पदाधिकारी, उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी बांधव भगिनी, मागच्या आपण महाराजस्व अभियान घेतलं. आपण सगळेच कार्यकर्ते, पदाधिकारी बांधवांसह आपण अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी होतो. 72,168 आपण दाखले दिले त्या ठिकाणी, पवार साहेब, देवरे साहेब. आणि परिणाम स्वरूप चंद्रकांत दादांनी आपल्याला तालुक्यामध्ये 300 कोटी रुपयाचे रस्ते दिले की जे आजपर्यंत इतिहासात त्या ठिकाणी मिळालेले नव्हते. म्हणजे बरेच जणांनी माझं कौतुक केलं, पण ते कौतुक खऱ्या अर्थाने माझं नाहीये. ते कौतुक तुमच्या सगळ्या अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी बांधव, कार्यकर्ते बांधव, लोकप्रतिनिधी यांच्या सगळ्यांचं टीमवर्कचं ते कौतुक आहे. बघा, लीडर हा पुढे येतो, पण विदाउट केडर देर इज नो लीडर. ज्याचं केडर चांगलं तो लीडर चांगला. आणि म्हणून मी कायम बोलतो, बघा, जसं दिवा लागतो ना समाधान पाटील साहेब, की दिवा लागल्यावर कोणीतरी तेल होतं, कोणीतरी वाहत होतं बबन दादा, कोणीतरी पंथी होतं, कोणाला तरी चटके सहन करावं लागतात. मला मान्य आहे, गेल्या अनेक दिवसामध्ये आपण सगळ्यांनी अनेक चटके सहन केले, प्रसंगी आपण झिजलात, आणि म्हणून आज विकास रूपी जत्रेच्या रूपाने दिवा त्या ठिकाणी लागतोय. आज कोणी येतात, मी किती अनेक लोकांना सांगायचो, भोकरे साहेब, मी अहो तुम्हाला एकच साहेबचे, पण त्यासले तुमच्यासारखा लाख लोकच येतच. त्यामुळे त्याला काय वाटतं, प्रत्येकाला, जसं मला पण तसंच होतं. मी सकाळपासून निघतो बाहेर, मी शिफ्ट बदलून घेतलो, 12-1 वाजता बाकी माझ्यासोबतचे थकून जातात, दुसरी टीम येते माझ्याबरोबर, कार्यकर्ते, पदाधिकारी, संध्याकाळी 8 नंतर वेगळी टीम येते, 12-1ला ते थकून जातात. मग 2:30-3ला त्या ठिकाणी शेवटची टीम जी असते, कामकाज, सकाळचं नियोजन, आणि मग 3ला झोपणे. पण या सगळ्या ह्याच्यात सगळेजण म्हणतात, तुम्ही दादा कसे हसत राहता, तुम्ही कशी ऊर्जा असता. मला असं वाटतं, ही ऊर्जा कुठे विकत मिळत नाही. दिवसभर काम केल्यानंतर जे समाधान समोरच्याला होतं, जो आनंद समोरच्याला देतो, त्याच्यातून मिळणारी ऊर्जा ही, मला असं वाटतं, कितीही आपण काजू काय असतात ते तुमचे ड्रायफ्रूट्स, किती फ्रूट्स, किती AC लावून आपण राहिलो, किती आपण त्या ठिकाणी बऱ्याच त्या ठिकाणी लेक्चरमध्ये ऐकलं मी, ते फिनिशिंग केली आपण पार्लरमध्ये जाऊन, तरी ते हास्य, ते मनातला आनंद तो कुठे विकत मिळू शकत नाही. तोच दुसऱ्याचं काम केल्यानंतर त्या समाधानातून मिळतो. आणि म्हणून त्या प्रत्येकाला वाटतं की नाही हो, दादा तर पहिले कसं चांगले बोलायचे, पहिले कसे गोड बोलायचे, पहिले कसे हसायचे. त्याला थोडी माहिती असं 10 वाजता भेटणाऱ्याला, त्याला वाटतं मला आता दादा भेटले, माझ्याशी त्याच पद्धतीने वागले पाहिजे, त्याच पद्धतीने बोलले पाहिजे. तशी आपली अधिकाऱ्यांची पण त्या ठिकाणी होते की सकाळी पासून सुरू होणारा सगळं त्यांचं दिवसभराची OPD, संध्याकाळी येणारा माझा नागरिक, शेतकरी किंवा ऑफिसमधला एखादी आपल्या संदर्भातला लाभार्थी, त्याला काय वाटतं, नाही मॅडम, सर, साहेब माझ्याशी तसेच बोलले पाहिजे. आणि मग कुठेतरी आपली प्रशासनाची इमेज डागाळते, मग त्याच्या मागे शासनाची इमेज डागाळते. आणि म्हणून माझे समाधान पाटील बोलले की कुणीच चांगलं बोलायला तयार नाही. समाधान पाटील साहेब, तुमच्या अधिकाऱ्यांची नाही, तीच आमच्या लोकप्रतिनिधीची गोष्ट आहे. आमचं तर असं होऊन गेलंय आजकाल, सगळ्यात सोपं असेल शिंतोडे उचललं तर राजकारणी, आणि अधिकाऱ्यांचं पण तसंच काही अंशी होत चाललेलं होतं. पण माझा तालुका मात्र त्याला एक्सेप्शनल असेल, माझ्या जिल्ह्यातले सगळे अधिकारी त्याला एक्सेप्शनल असतील. मला सांगा बरं, जर एखादा शहरातला, ग्रामीण भागातला एखादी शेतकरी नागरिक आला आणि तो जर बोलला की नाही प्रशासन काम करत नाही, अधिकारी काम करत नाही, एक कोणी बोलू शकत नाही. आमच्या राजकीय भाषेत मला बोलायचं नाही आता, आणि तर आमच्या राजकीय भाषेत बोलायचं, कोणी माईचा लाल नाही की कोणी असं बोलणार नाही. पण एकाच्या चेहऱ्यावर असे शब्द येऊ शकणार नाही की जो प्रशासनाविषयी आज वाईट बोलेल. हिंमत आहे कोणाची? समर्थन कोणीच करू शकत नाही बोलला तरी. हा स्वतःच्या मतलबासाठी बोलत असेल, हा स्वतःच्या स्वार्थासाठी बोलत असेल, हा व्यक्तिद्वेषातून बोलत असेल,
पण सामूहिक माझं प्रशासन म्हणून आज तालुक्यातला एक नागरिक असं म्हणू शकणार नाही की माझे अधिकारी कर्मचारी काम करत नाही असं बोलण्याची हिंमत त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून लाखो अधिकारी आहेत, त्या ठिकाणी हजारो कर्मचारी आहेत, पण त्यामध्ये आज तुम्हाला सांगतो की आज या लाखोच्या या हजारोंच्या गर्दीमध्ये आपल्या तालुक्यातले आपले अधिकारी कर्मचारी निश्चितपणे वेगळे आहे. याचं कृतीतून आपण त्या ठिकाणी प्रचिती सगळ्यांना दिलेली आहे. आणि तीच परिस्थिती आमची. आज आमचे महेंद्र राठोड बोलले बघा तुम्ही, 3 मिसाईल म्हणे त्यांनी, मिसाईल मॅन करून टाकलं त्यांनी आम्हाला. मला एक एपीजींचं एक छानपैकी पुस्तक दिलं आज एका विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने एका पालकांनी. आणि मग ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान जय जवान जय किसान अशा अनेक बोलण्यामधून या ठिकाणी आपल्या परिभाषा आणि कौतुक या ठिकाणी आले. आमच्या राजूभाऊंनी तर त्या ठिकाणी छानपैकी माळ कशा पद्धतीने तयार होते. आमच्या गवळी मॅडमांनी ती धागा म्हणून मला उपमा दिली. कुणी मला त्या ठिकाणी वेगळ्या उपमा दिल्या. पण मला असं वाटतं जशी अधिकारी पदाधिकारी कर्मचारी यांची प्रतिमा त्या ठिकाणी आहे तसे आमचा महेंद्र राठोड जे बोलले आजपर्यंतचे किती सरपंच होऊन गेले असतील ते माहित नाही मला, पण त्यातला आमचा महेंद्र सारखे अनेक सरपंच आज त्यांना अभिमान वाटेल की माझ्या आयुष्यामध्ये मी सरपंच असताना मी असं काम केलंय की गावातल्या दीन दलित गरीब मग जात पात पक्ष गट तट न बघता गावाला न्याय द्यायचं काम माझ्या काळामध्ये झालंय. तोच अभिमान प्रत्येकाला इथे बसलेल्या कार्यकर्त्याला आहे. मग माझा बसलेला इथे आता त्या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून मी बघतोय आमचे प्रवीण आणि अजून कोण होतं त्या ठिकाणी काम करणार योगेश, त्यांनी 5,500 रुग्णांचे डोळे तपासण्याचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत काम केलं. त्या ठिकाणी सांगतो दिनकर राठोड असेल या ठिकाणी अनेक कार्यकर्ते सगळ्यांचं नाव घेतलं तरी कमी पडेल. हजारो फॉर्म त्या ठिकाणी भरून घेतले. मला एक डॉक्टर बोलले, मी नाव नाही सांगत, ते म्हटलं दादा माझ्या आतापर्यंतच्या सेवेत जेवढ्या सह्या केल्या नाही तेवढ्या सह्या मी या 4 दिवसामध्ये केल्या. मला अपेक्षित काय होतं माहिती का प्रतिक्रिया देताना राजू भाऊ, की यांनी यांचे अनुभव सांगावे छोटे छोटे. काही लोक कसे चुकीचे वागत होते. एका ठिकाणी आमच्या वडील चिडून गेले, त्यांना म्हटलं तुम्ही थांबा हो, तुम्ही चिडू नका ना. मी प्रत्येक स्टॉलवर गेलो ना बिस्किटचा पुढे ठेवायचो, तुम्ही मला बीपी शुगर असेल तर खा. ते आजीला सांगतो तू बिस्किट घे बाई, तू चिडू नको. म्हणजे अतिशय संयमाने आपण ही जत्रा प्रत्येकाला विश्वास देत, प्रत्येकाला विश्वासात घेत. जो विश्वास हा शब्द भोकरे साहेब तुम्ही बोललात त्यामध्ये खूप मोठी जादू आहे. मग या जगामधला बराक ओबामा असतील, या देशामधले नरेंद्र मोदी असतील, ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी क्रांती केलेली आहे ती साधनांच्या संपत्तीच्या बळावर केलेली नाहीये आणि ती केवळ बुद्धीच्या पण बळावर केलेली नाहीये. होप एक आशेचं किरण त्या ठिकाणी तयार केला आणि मग बराक ओबामा सारख्यांनी त्या ठिकाणी स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं, जगामध्ये त्यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं. नरेंद्र मोदी साहेबांनी काय एका दिवसात काही जादूची गाडी फिरवली का हो? नाही. या देशातल्या दीन दलित अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला असेल, अधिकारी असेल, पदाधिकारी असेल, सज्जन नागरिक असेल, प्रत्येकाला विश्वास दिला की नाही कसम इस मिट्टी की खाती है. काय वाक्य मोदी साहेबांचं? मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश को मिटने नहीं दूंगा. हा विश्वास आज तुम्ही आम्ही स्वतःमध्ये पण मिळवला आणि आज नागरिकांमध्ये पण तो विश्वास निर्माण केला. सकाळपासून तुम्ही तर बाहेर गेलेच नाही, तुम्ही बाहेर पडा बघा. तुम्ही आता उद्यापासून तुमच्यावर वर्षाव आहे नुसता कौतुकाचा. मी अनुभवला थोडा वर्षाव. एका मी अंत्यसंस्काराला गेलो शिनकर परिवारातल्या, बऱ्याच जणांनी अंत्यसंस्कार सोडले. दादा अभिनंदन, दादा खूप पुण्य मिळते तुम्हाला दादा. म्हणजे आज हे जे कौतुकाचे शब्द आहे ते कौतुकाचे शब्द, हा समाधानाचा हा सगळा वर्षाव, मला असं वाटतं ही आपली खूप मोठी आज पुण्याई संपत्तीचं संचित आपण मिळवलं आहे. आणि म्हणून माझ्या सेतूतल्या त्या ठिकाणी काम करणाऱ्या माझ्या त्या ठिकाणी ऑपरेटर पासून, माझ्या ग्रामरोजगार सेवकांपासून, माझ्या तलाठी बांधव भगिनींपासून, माझ्या ग्रामसेवक बांधव भगिनींपासून, माझ्या विस्तार अधिकाऱ्यांपासून, माझ्या सर्कल साहेबांपासून, माझ्या कृषी सहायकांपासून, माझ्या मंडळ अधिकाऱ्यांपासून, माझ्या त्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक विभागाच्या अधिकारी कर्मचारी या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने प्रचंड योगदान दिले. मी तुम्हाला सांगतो की या जगन्नाथाचा रथ ओढत असताना ज्ञात तर हात होतेच,
पण अज्ञात असे हात पेटले. आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी एक वाक्य परवा म्हटलं, ज्या दिवशी अमित शहा मेळावा होता त्या आदल्या दिवशी. माझा इतिहास थोडा कच्चा आहे, मी इंजिनिअरिंग स्टुडंट आहे साहेब, पण ते इतिहासातला त्यांनी दाखला देत सांगितलं राजू की श्रीकृष्ण अर्जुनाला त्या ठिकाणी लढाईसाठी ज्या वेळेस आवाहन करत होता की घे तो धनुष्य आणि पुढे चालून तू त्या ठिकाणी त्या रणांगणावर स्वतःला सिद्ध कर. मग त्यामध्ये अनेक गीतेचा त्या ठिकाणी सार वाचूनही त्या ठिकाणी मन तयार होत नव्हतं. अत्यंत मोठ्या प्रेरणेने सुद्धा अर्जुन तयार होत नव्हता. आणि मग शेवटी श्रीकृष्णाला विराट रूप त्या ठिकाणी दाखवावं लागलं. आज तशी काहीशी गत मनोगतातून जेव्हा बोलत होते माझे सगळे अधिकारी, माझे प्रशांत वाघ कृषी विभागाचे बोलले, आमचे संजय निकम बोलले, आमचे काही कर्मचारी बांधव बोलले, मग तलाठी बोलले, आमचे राजेश ठोंबरे बोलले, धनाड बोलले, गवळी मॅडम बोलल्या, बीडीओ बोलले, मॅडम बोलल्या की आम्हाला मान्यच नव्हतं. तलाठी बोलले ना आपले अध्यक्ष की आम्हाला कल्पना नव्हती, इथे आल्यावर कळालं काय रूप होतं. आणि तीच गत आमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची काही अंशी त्या ठिकाणी होती की ज्या वेळेस इतका प्रचंड उत्साह, अपेक्षा, आशा, स्वप्न जेव्हा सगळे बघितले आणि त्याची कृती जेव्हा चेहऱ्यावर बघत होतो तर ऑटोमॅटिक एनर्जी क्रिएट झाली. आणि देयर इज सायन्स. ज्या वेळेस पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते, ज्या वेळेस चांगल्या विचाराची ज्या वेळेस त्या ठिकाणी ऊर्जा तयार होते, बाय डिफॉल्ट असा कोणी राहत नाही. कोणी किती आमचा पण काही कार्यकर्ते होते त्याच्या अंगात काम नव्हतं, टाळाटाळ करतात. साहेब तुमचे अधिकारी कर्मचारी आमचे पण असतात तसे. काही जण नुसते नावाला नेते राहतात आमचे, काही जण नावाला नुसते पद राहतात. पण यामध्ये एकही अधिकारी कर्मचारी तर सोडाच, पण आमचाही कार्यकर्ता पदाधिकारी मागे राहिला नाही. त्याच्यामध्ये पण एक वेगळी ऊर्जा आली. त्यांनी त्याचं सगळं सोडून दिलं. मग दुःख म्हणजे आपण जे म्हणतो ना, वेदनांनी पोळल्या विना यश मज मिळणार नाही, सत्य उमजून जगणे विसर मज पडणार नाही. आणि त्या ठिकाणी आता बोलले आमचे राजेश भाऊ की जितू वाघांसारखे अनेक जणांना फोड आले पायाला, अनेक जण या ठिकाणी तासनतास काम करतायत. मग आमचे तांड्यावरचे, पाड्यावरचे, ग्रामीण भागातले सगळे म्हणजे वेदनांनी पोळल्या विना यश मज मिळणार नाही, सत्य उमजून जगणे विसर मज पडणार नाही. आणि म्हणून रक्ताळूने आले माझे पाय तरी माझी ध्येय रूपी निश्चिती मी सोडणार नाही. आणि म्हणून ध्येयाने झपाटलेले आपण अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आज जे काम करतोय, तुम्हाला सांगतो सकाळपासून मला रावसाहेब दानवे साहेबांचा फोन आला की बाबा रे बघा, मागच्या महाराजा अभियान ज्या दिवशी झालं त्या दिवशी चंद्रकांत दादा, जयकुमार रावल साहेब आणि गिरीश महाजन साहेब, जयकुमार रावल कॅबिनेट मंत्री दुसऱ्या दिवशी झाले, पण त्या दिवशी त्यांना आपण म्हणून टाकलं होतं भावी मंत्री. ते तिघ मंत्री रावसाहेब दानवे साहेबांच्या आई वारल्या. आता आपला परिवार आहे हा सगळा, आपण काही अधिकारी पदाधिकारी म्हणून नाहीये, परिवार म्हणून आपण बोलतोय तात्या. आणि त्या ठिकाणी रावसाहेब दानवे साहेबांच्या आई वारल्या. ते तिथे गेले सगळे आणि तिथे तोच विषय चाळीसगावला महाराजसू झालं. 71,000 दाखले दिले, न भूतो न भविष्य झाला. मग तिथेच चाळीसगावच्या अधिकारी पदाधिकारी सगळ्यांचं, आमचं लोकप्रतिनिधी सगळ्यांचं कौतुक. आणि बघा त्या ठिकाणी आपण काल पण इथून चंद्रकांत दादा गेले, चोपडा गेले, जळगावला खरीपाडा आटोपली, गौणकणीच्या वेळेस आटोपली आणि तिथून ते सिल्लोडन भोकरदन गेले. आणि तिथे दानवे साहेबांकडे पुन्हा लोणेकर साहेब आणि दोघं मंत्री, पुन्हा तोच विषय चाळीसगावला काय कार्यक्रम झाला, पोपट तात्या बोललेच. आणि मग ही कीर्ती माझ्या चाळीसगावची त्या ठिकाणी अनेक ठिकाणी जायला लागली. त्या ठिकाणी निफाडचे आमदार असतील, मराठवाड्यातले असतील, अनेक आमदार येऊन पाहून गेले, आपलं कार्याचं कौतुक करून गेले. मला असं वाटतं हे जे टीम वर्क आहे, या टीम वर्कमध्ये कुणीही मनामध्ये असं म्हटलं नाही जाऊ द्या मला काय मिळणार आहे त्याच्यातून, जाऊ द्या तिथे काय व्हा, असा कोणी विचार न आणता प्रत्येकाने योगदान दिलं. मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. आपण एक इतिहास रचलाय. पोपट तात्या जे बोलले, जेव्हा जेव्हा चाळीसगावचा इतिहास लिहिला जाईल असा अविस्मरणीय हा कुंभमेळा की ज्यामध्ये अशा पद्धतीने सर्वसामान्यांना समाधान देण्याचं काम केलं, याची नोंद केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून मला सकाळपासून जिल्ह्यातले बाकी आमदारांचे फोन येतो, काय लावलंय म्हणे तू बाबा, आमचे लोक आमचे डोकं खात आहे बाबा, तुम्ही तसं करा तुम्ही तसं करा. आणि काय काय गोट आहे पवार साहेब, तुम्ही तर राज्यात हिरोय तुम्ही. अहो साहेब मी सांगतो, मी इंजिनिअरिंग 2000 मध्ये पासआउट झालो. दरेगावला जायचो साहेब मी, ते वायपोल असतं ना सिमेंटचे वायपोल, संजीव भाऊ साहेब, ते सिमेंटचे वायपोल घेऊ म्हटलं आणि त्या ठिकाणी लोखंडी पाईप टाकून शेड करू, गोटा शेड.
तुम्हाला सांगतो नाही झालं. बहिणीचं लग्न असतं, शिक्षणाचं कर्ज असतं, पोटाच्या विवंचना असतात, सावकाराचे पैसे असतात, लग्नाचे उसने पैसे घेतले असतात, सकाळी दूधवाला, दुपारी किराणावाला, संध्याकाळी मुलांची फी. या विवंचनेमध्ये तुम्ही आम्ही अधिकारी कर्मचारी करू शकत नाही, तर शेतकरी तर आयुष्यात गोटा उभारू शकत नाही. मग तो लिंबाला बांध, बाबळीला बांध, बरोबर आहे का? मग वीज पडली, बाबूळ पडले, मग अनेक येतात आपल्याकडे. आप्पा आज आपण सगळेजण राज्याला एक नवा आयाम देण्याचं काम चाळीसगाव तालुका करतोय. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयाने शिंदी गावामध्ये झालेल्या 111 शेतकऱ्याची नोंद घेतली की जर शिंदी सारख्या गावामध्ये 111 शेतकरी येऊन 55 लाख रुपये शेतकऱ्याला मदत देऊन जर त्या ठिकाणी जलसंचय होऊ शकतो, तर राज्यामध्ये अशी क्रांती का होऊ शकत नाही? डॉक्युमेंटरी तयार केली, पीएमओ कार्यालयातून त्या ठिकाणी ट्विटर मध्ये आलं, त्या ठिकाणी मेल आला. आज गोट्याची तीच आपली आज पद्धत सुरू आहे. पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा तुम्ही काढला, क्रांती होणार आहे. साहेब, तुम्ही आम्ही इतके भाग्यवान आहे, आज आपल्यातला कोणी इतका श्रीमंत नाही की कुणाला काही दान देऊ शकेल. पण आज आपण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, विशेषतः अधिकारी आणि कर्मचारी देवापेक्षा कमी नाही आज लोकांसाठी. अक्षरशः देवाची भावना. डॉक्टरांनी सही केली ना, एका आजीने पाया पडून घेतल्या. तुम्हाला सांगतो, त्या आजीच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. आपण मी पाहिलं ते दृश्य. पाया पडलं त्या आजीने, कारण तिला वयाचा दाखला मिळण्यासाठी अनेक महिन्यापासून हेलपाटे घालावं लागत होते. तिला डॉक्टरचा दाखला मिळत नव्हता, पाया पडून घेतल्या. मला सांगा ना मग, अहो दगडात देव नाहीच आहे, माणसात देव आहे. पण त्या देवाला उघडायचं काम आपण या कुंभमेळ्यातून, आमच्यापासून, तुमच्यापासून आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आपल्यातला देव पण कुठे बाहेर काढता येईल का? आपल्यातला असलेला माणूस, प्रत्येक माणूस चांगला आहे हो. मी सांगतो तुम्हाला, दुर्दैवाने संगत आणि सातत्याने त्या ठिकाणी असलेल्या वातावरणातून आपल्याला काही वाईट सवयी लागतात. पण जन्माला आलेला प्रत्येक माणूस, मग अधिकारी असो, कर्मचारी असो, कार्यकर्ता असो, त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असो, मनाने माणूस खूप चांगला आहे सगळा. आणि बघा, तुम्ही या देशात अनुभव, तुमचे सहकारी बघा, तुम्हाला अनुभव येत असतील, आम्हाला पण येत आहेत. कोणी कसं असो, पण या जत्रेत इतका शिस्तीत राहिले, एक वेगळ्या पद्धतीने काम केलं. तुम्हाला सांगतो, मी काल त्या शिंदकरांच्या अंत्ययात्रेला बाहेर पडत होतो साहेब. 2च मिनिटं बोलेल, सत्कार आपल्याला करायचे, जास्त वेळ घेणार नाही. खरं तर सभापती, उपसभापती, अनेक मनोगत नगराध्यक्ष बोलले पाहिजे, त्यांची इच्छा आहे, परंतु आपण परिवारच आहोत, आपल्याला बोलून थांबायचं नाही, आता आपल्याला करून पुढे चालायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला छोटासा अनुभव सांगतो. एक ताई भेटली मला, तिच्यासोबत विधवा आई होती तिची. मी गेल्या संपदाला घरी सांगितलं, इतका खुश होतो मी त्या ताईला म्हटलं ताई काय केलं जत्रेत तू? ती पहिले लाजली, तिला वाटलं काय बोलायचं एकदम. म्हटलं ताई तू सांग काय केलं जत्रेत? म्हणजे दादा मी माझ्या आधार कार्डची बर्थ डेट चेंज केली. म्हटलं बस? म्हणे हो दादा मला पॅन कार्ड काढायचं होतं, मी पॅन कार्ड काढलं. मला बाहेर 600 रुपये लागणार होते, मला इथे 140 रुपयामध्ये सरकारी फी मध्ये पॅन कार्ड मिळालं. दादा माझं बँकेत खातं होतं, ते खातं मी उघडलं आज. आणि वेळ होता तर आईने डोळे तपासले आणि आईने रक्त तपासलं. 5 गोष्टी घेऊन ती या जत्रेमधून गेली. जत्रेत येताना तिला अपेक्षा नव्हती की ही कामं होतील. अशा हजारो कुटुंबांना आनंद देण्याचं काम तुम्ही आम्ही केलं की वर्षानुवर्ष त्यापासून ते वंचित होते. अहो आपल्याला वाटतं तुम्ही आम्ही अत्यंत समाधानी आहोत, पण ते दुःख मी स्वतः अनुभवलेलं आहे. ज्या वेळेस एखादी सावकार दारामध्ये येतो ना आणि चूल पेटवायला गॅसवाला गॅस शेगडी घेऊन येतो, हंडी, आणि पैसे द्यायला नसतात, तो द्या नाही तर चाललो, आणि आता तरी लगेच येतं गॅस, पहिले गॅस पण यायची नाही. इतकी परिस्थिती वाईट असते. दूधवाला दूध देत नाही, किराणावाला किराणा देत नाही, त्याची उधारी बाकी असते. मुलीचं लग्न केलं असतं तो सावकार असतो, तो दारात येऊन बसलेला असतो. उधार सोनं घेतलेलं असतं, तो त्या सोनाराचे फोन चालू असतात. त्या गल्लीने अक्षरशः अनेक पालक असे ग्रामीण भागातले की आपले रस्ते बदलून घेतात, नको इकडनं तो मागणारा भेटेल त्याची इकडनं चला. ही परिस्थिती आजही ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आजच्या जत्रेने मी तुम्हाला सांगतो की आजच्या जत्रेने किमान माझ्या निराधार, माझ्या विधवा, परित्यक्ता, त्या ठिकाणी अनेक माता भगिनी वडीलधारी मंडळींना न्याय देण्याचं काम आपण केलंय. मी जर त्या ठिकाणी वाचायचं म्हटलं, मोठा आकडा आहे सगळा, विभागनीय कामकाज केलेला. मग फलोत्पादनाचा असेल, कांदा चालचा असेल. बघा मंत्री महोदयांनी पॉलिसी मॅटर डिक्लेअर करून टाकलं. कशी असते ऊर्जा बघा. मी मंत्रालयात बसून किती फॉलोअप घेतला असता, ते शक्य नव्हतं. मी त्यांना सांगितलं असतं ना, द्या 80% पूर्वसंमती, द्या 80%. ऐकलं नसतं. तुम्ही किमया करली. तुम्ही या सगळ्या माहोलमध्ये या विराट स्वरूपाने त्यांच्या अंतर्मनाने ऊर्जा दिली आणि त्यांनी सांगितलं नाही 80% पूर्वसंमती देतो. चव्हाण साहेब मला आता सांगून गेले
की दादा सदाभाऊ खोतांनी उद्या बैठक लावलेली, मला मुंबईला जायचंय. बरोबर आहे का बोकरे साहेब? चव्हाण साहेब मुंबईला गेले की 400 आणि मागचे काही आशे घेऊन मी जातो, उद्या पूर्वसंमती घेतो. 87,000 गुणिले 500 जर शेततळे मिळाले, 4 कोटी रुपयाचे शेततळे देण्याचं काम या जत्रेतून त्या ठिकाणी होतं. कांदा चाळ देण्याचं काम होतं. आणि म्हणून असं प्रत्येक विभागाचं यश आहे. मी काल आढावा घेतला, 191 हेक्टरचं फळबागाची नोंदणी झाली होती. अत्यंत चांगलं अक्षर होतं. काय नाव त्यांचं आहे का ते इथे? काय नाव सर तुमचं? कापुरे. हा, सुंदर नोंदणी. मी अक्षर पाहताना म्हटलं वा वा. 197 ते 198 एकर फळबागची कालची नोंदणी होती. म्हणजे आज 500 एकर फळबाग. तुम्हाला माहिती आहे का, आपण म्हणतो की जर आपण ती म्हण एक अर्जुन दादा की ते जर 1 वर्ष 6 महिने जगायचं असेल तर कापूस लावा, बाजरी लावा. जर आपल्याला 7-8, 10 वर्ष जगायचं असेल तर 10 वर्ष जगायचं असेल तर फळबाग लावा, आणि आयुष्यभर जगायचं असेल तर माणसं लावा. म्हणजे तिची संगत करा, अशी ती आहे ती एक ती का. तसे माणसं उभं करण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. माणसं पेरण्याचं काम आपण केलं, माणसांना आधार देण्याचं काम आपण केलंय. मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी प्रत्येक विभागाचं सगळ्यांचं नामोल्लेख करणं गरजेचं आहे. महिला बाल कल्याणपासून, समाज कल्याणपासून, त्या ठिकाणी आपल्या पंचायत समितीच्या कार्यालयापासून, महसूलच्या कार्यालयापासून, त्या ठिकाणी जिल्ह्याचे अनेक कार्यालय असे होते. अण्णासाहेब पाटील महामंडळापासून, त्या ठिकाणी महात्मा फुले महामंडळापासून, DIC पासून, कौशल्य विकासापासून 42 विभागाच्या अधिकारी कर्मचारी बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी मी विनंती करेल की या विजू पांगारे बघा, त्याचे डोळे बघा, कुठे गेला तो? उभा राहा, बघा त्याचा चेहरा. अहो शपथ सांगतो, आम्ही सगळेजण आमच्या बहिणीच्या लग्नात पण एवढं राबलो नाही, एवढं या ठिकाणी राबलेले आहेत सगळेजण. प्रचंड काम या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे आपल्या घरातलं लग्नापेक्षा जास्त डिवोशन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आमचे राजेश ठोंबरे सर म्हणतात की भक्ती मनापासून केली ना तर देवाला पाव नाही, त्याचं वाक्य आहे. अंतर्मनापासून भक्ती केली ना तर देवाला पाव नाही. आणि तशी मेहनत तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून केली. म्हणून आपला हा सगळा कुंभमेळा, ही जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची, ही टॅगलाईन त्या ठिकाणी हिट झाली. फेसबुकवर आमच्या विजूने टाकलं की त्या ठिकाणी डॅश डॅशकडे लक्ष देऊ नका, असं काही टाकलं त्यांनी. डॅश डॅश त्रेकडे लक्ष देऊ नका, जत्रेकडे लक्ष द्या. जे बोलले ना आमचे संजू भाऊसाहेब, मोठ्या व्हाईट याच्यावर तो ब्लॉट सगळे बघतात. त्याच्यामुळे आपण जत्रेकडे लक्ष देऊ, आपण डॅश डॅश त्रेकडे लक्ष देऊ नका. बरोबर आहे का? लक्षात आलंय का काही बबन भाऊ? आणि म्हणून निंदकाचे घर असा शेजारी आहे बघा. जेव्हा जेव्हा माणूस चांगलं काम करतो तेव्हा त्याच्यावर टीका होतेच. आणि म्हणून टीकाकारांकडे लक्ष न देता, कदाचित काही तुम्हाला चिडवतील, हा खूप चालला वाया तू, अधिकारी कर्मचारी तुम्ही घाबरू नका, पूर्ण ताकदीने शासन तुमच्या मागे नाही तर तुमच्या पुढे उभं राहील. कुठल्याही पद्धतीने मनामध्ये भीती बाळगू नका. आपण कुठलाही भेद त्या ठिकाणी केले नाहीये. आपण कुठला पक्ष, जात, वर्ण, भाषा भेद केलेला नाहीये. आलेला प्रत्येक माणूस, आज आपण फेब्रुवारीत कार्यक्रम घेणार होतो, तुम्हाला या रखरखत्या मेच्या उन्हामध्ये काम करावं लागलं, पण हे रखरखत ऊन माझ्या तांड्यातल्या पाड्यातल्या त्या ठिकाणी ऊस तोडला गेलेल्या कामगाराला समाधान देईल. माझे त्या ठिकाणी एक बोलले कोणीतरी कृषीचे तलाठी बांधव की बंजारा समाजाच्या लोकांनी प्रामुख्याने लाभ घेतला. खरंय, ऊस तोडीला जाणारा बंजारा, भिल्ल, भटक्या जातीतला, त्या ठिकाणी माझा राजवाड्यातला हा समाज पण त्या ठिकाणी आला, त्यांनी लाभ घेतला. आणि या पलीकडे विज्ञानातून एक नवी दृष्टी दिली. माझ्या त्या भगिनी बोलल्या आरोग्य सेविका, खूप छान वाक्य बोलल्या. ते खरं आमच्या लोकप्रतिनिधी चांगलं आहे. ते तुम्हाला कसं आहे साहेब, एकदा झालं का 58 वर्ष ताण नाहीये. आमची दर 5 वर्षांनी परीक्षा आहे, दर 5 वर्षांनी. कधी कधी मी तर बोलतो आमच्या सेक्रेटरी साहेबांना, त्या दिवशी विकास खरगे साहेबांना बोललो, असं वाटतं म्हटलं सर मी एजबार झालो, UPSC करावं तिकडे येऊन बसावं म्हटलं. इकडे राहण्यापेक्षा तिकडे बरं. इकडे दर 5 वर्षांनी परीक्षा आहे आमची. पण मला आनंद वाटतो की या ठिकाणी त्या मॅडम जे वाक्य बोलल्या ते आमच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. माझ्या वागल्याच्या आरोग्य सेविका त्या बरोबर आहे. त्या बोलल्या की जो विश्रांतीच्या काळामध्ये जास्त घाम गाळतो त्याला युद्धामध्ये रक्त सांडावं लागत नाही. हे वाक्य आमच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी वाक्य त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज आपण सगळेजण, प्रत्येकाचे मोत्यासारखे बोल आहेत, कोणाचे वेडे वाकडे, पण त्याच्यामध्ये खूप मर्म आहे. आणि म्हणून माझी इच्छा होती की आपले अनुभव प्रकट करावे, पण वेळ कमी आहे तरी आपण 15 मनोगत घेतले. त्या मनोगतातून आपण चांगले
त्या ठिकाणी वेचण्याचा प्रयत्न केला. मी या ठिकाणी आपल्याला सांगेन की ती जी अपंग बाई होती ती कुणाला दिसली माहिती का? जसे आयर काका आज बसले बघा, सगळे प्रशिक्षण गेले बरं का विज्ञानवाले, ते 40 गावावर फिदा झाले. आता त्यांना आपलं 40 गाव रेशन कार्ड देऊन द्या. आज मी 7-12 देतो, तुम्ही रेशन कार्ड घ्या. आयर साहेबांसारखाच असा एक विज्ञानाचा शिक्षक दुपारच्या 2 वाजता त्या ठिकाणी भर उन्हामध्ये ती अपंग हातगावची, तिचं नाव काय होतं, नायकवाडी, ती त्या ठिकाणी बसली होती. त्या शिक्षकाने जितू वाघ धावपळ करत होत्या, की आओ वाघ साहेब, ही बाई 2 तास होती बसलीला, चालता येत नाही, हिच्याजवळ कोणीच नाहीये, बघा बरं. त्यांनी आणि 2 जणांनी उचलून तिला सावलीत आणलं, ज्या ठिकाणी रक्त तपासणी सुरू होती. तहसीलदार साहेबांना फोन केला, त्यांनी तात्काळ सांगितलं की आपल्या त्या ठिकाणी अपंगाच्या शासकीयच्या याच्यातले आपल्याकडे काही सायकल शिल्लक आहे. लगेच त्यांनी सांगितलं संदीप राजपूतला सायकल आणा. सायकल आणली. ती सायकल येत नाही तोपर्यंत ती सावलीत बसून होती. सायकल आणली तोपर्यंत मीनाक्षी ताईंना बोलवलं, आपण सायकल तिला दिली. इतकी आनंद झाला तिला, तिने विचारच केला नव्हता मला जीवनात कधी सायकल मिळेल. ती सायकल मिळाली. सायकल मिळून तिला देत नाही तोपर्यंत मी त्या अंत्यसंस्काराला निघालो शिनकरांच्या. तिथे जात नाही तोपर्यंत जाता जाता ती गेटवर मला म्हटली, म्हणजे दादा मला गॅस मिळेल का म्हणे. मग मी काय करावं म्हटलं, आता मला जायची धावपळ. तेवढ्यात प्रशांत पालवे दिसले, ॲडव्होकेट प्रशांत पालवे. मग त्यांना म्हटलं त्यांचा समाज बांधव आहे म्हटलं, एक हातगावचे नायकवाडी प्रशांत पालवे, घरा लक्ष बघा म्हटलं, काय लगेच जा. प्रशांत पालवे पळत गेले, उज्ज्वला गॅस योजनेच्या ठिकाणी गेले. 2011ची सामाजिक आर्थिक सर्वेक्षणची यादी पाहिली, त्या यादीत त्या ताईचं नाव निघालं. तिथं बँकेचं खातं नव्हतं, बँक स्टॉलला गेले, बँकेचं खातं ओपन केलं. मी अंत्यसंस्कार करत होतो, त्यांचे 2 फोन, दादा तिला गॅस द्यायचा लवकर या. म्हटलं येतो, अंत्यसंस्कार उद्या. त्यांना दम पडला आणि त्यांची बुलेट काढली, मला तिथे घ्यायला आले ते स्मशानभूमीत, लवकर त्याला गॅस द्यायचा आहे. आणि मी माझी गाडी सोडली, त्यांच्या गाडीवर बसून इथे आलो आणि आपण गॅसचं वाटप केलं. आणि मग